हाँ नमस्कार दोस्तों, मैं कमलाकर शेनॉय। मी आत्ता इथे वोटिंग करायला आलो। मी वोटिंग केलं आहे, पण वोटिंग करताना हे दिसतं की जिथे बटन दाबलं तर तिथे कोणाला मत गेले हे दिसतच नाहीये। मग आम्ही मत आमचं इलेक्ट्रॉनिक असल्यामुळे त्याच्यामध्ये दुरुपयोग होऊ शकतो असे सांगितलं जातं। मग आमचं मत कुठे गेलं ह्याची प्रोव्हिजन का नाही? अगोदर दिसायचं की आम्ही दाबलं की ह्यातला मत गेलं किंवा त्याची रिसीट यायची, स्लिप यायचं। मग हे का नाही? ह्याच्यामुळे मनात शंका येते की ह्याच्यात मॅनिप्युलेशन होऊ शकतं का? दुसरी गोष्ट, हे सांगतात की मोबाईल घेऊन जायचं नाही, मोबाईल बंद करा। मान्य आहे, मग त्याचं GR आहे का? तर इथल्या जेडो दीपक दांडेकर आहेत ते ह्या जागेवर नाहीच आहेत। मी बाकीचे जे कक्ष अधिकारी आहेत त्यांच्याशी बोललो तर ते म्हणतात की आमच्याकडे GR नाही आहे। मग ह्या सर्व कायद्याचे प्रोव्हिजन्स तुम्ही ज्यावेळी करता त्यावेळी त्या ऑफिसमध्ये ह्या कायद्याचे GR किंवा नोटिफिकेशन किंवा आदेश हे असले पाहिजे की नाही? कारण माझं असं आहे की मोबाईल का करू नये? एखाद्या तिथे बूथ रॅगिंग चालू असेल किंवा एखादं चुकीचं काम चालू असेल तर ते कसं कळणार? तुम्ही जर मोबाईल फॅसिलिटी बंद करणं हा तुमचा उद्देश आहे की फॅसिलिटीचा दुरुपयोग करतो त्याला मारायचं? आज काय चाललंय? ॲक्सिडेंट झाला तर रस्ता बंद करा असं करता का तुम्ही? ट्रेन ॲक्सिडेंट झालं तर ट्रेन बंद करा असं करता काय तुम्ही? नाही। व्हिडिओ रेकॉर्डिंगचा दुरुपयोग करत असतील त्या माणसाला ठोका, पण एका माणसाने काय चुकी केली असेल म्हणून सर्वत्र सर्वांना व्हिडिओ काढायचं नाही जर वेळ पडली तर। कारण बूथ रॅकिंग असेल किंवा काय चुकीचं होत असेल तर व्हिडिओ काढणं हे आमचा अधिकार आहे ट्रान्सपरन्सीमध्ये। मग आमच्या लोकप्रतिनिधींना हे कळत नाही का? तर प्रत्येक पार्टीला हे मी सांगू इच्छितो की बटन दाबल्यानंतर कोणाला मत दिलेलं आहे हे कोणाला कळत नाही, त्यामुळे अफरातफर होण्याचे चान्सेस जास्ती असतात। तर याच्याबद्दल आपण हस्तक्षेप घेऊन आपल्या डेमोक्रेसीचं वाचवावं आणि डेमोक्रेसीला वाचवण्यासाठी हे मी व्हिडिओ करतोय की जेणेकरून प्रत्येक पार्टीला, प्रत्येक कॅन्डिडेटला याची माहिती असावी की बटन दाबल्यावर माझं मत कोणाला जातं ह्याची कुठेही लिंक नाही आहे। आणि मोबाईल घेऊन जायचं नाही तर GR तिकडे पाहिजे, तिथे जेडो नाही आहे, दीपक दांडेकर तिकडे नाही आहेत। अशा प्रकारे तिथे बरं दीपक दांडेकर नसतील तर त्यांच्या हाताखाली कोणतरी तिथे जबाबदार माणूस पाहिजे जो उत्तर देऊ शकेल किंवा आमचं ऑब्जेक्शनचं क्लॅरिफिकेशन देऊ शकेल। असंही काही नाही आहे। अशा प्रकारे घोळ चालले असल्यामुळे मी हे व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो आहे की आपण सर्वांनी याचा आक्षेप घ्यावा किंवा माहिती असावी किंवा ह्याबद्दल योग्य ते कार्य घ्यावे आणि आमच्या सर्व आमदार, खासदार, कॉर्पोरेटरना यांनी दखल घेऊन याचं योग्य ते कारवाई करावी हीच सर्वांना विनंती। कारण डेमोक्रेसी असेल तर वोटिंग राईट्स असेल, वोटिंग राईट असेल हे व्यवस्थित झालं पाहिजे आणि आपण ह्यात सहकार्य करावे असे मी प्रत्येक आमदार, खासदार, कॉर्पोरेटर आणि प्रत्येक पॉलिटिकल पार्टींना विनंती करतोय। जय हिंद।